नमस्कार मित्रांनो. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी घेतली आहे पुन्हा विशालची शाळा. झालं असं की मागच्या आठवड्यात आपण बघितलं होतं की विशाल हा टोळी गँगसोबत बसलेला असतो आणि तो दीपालीताईंबद्दल बोलतो की दीपालीमध्ये काय आहे एवढं ना, तिच्यात ॲक्टिंग स्किल आहे, फक्त ती दिसायला गोरी आहे, तिची त्वचा जरा गोरी आहे. अशा मुली तर फॉरेनमध्ये सेल्स गर्ल्स म्हणून काम करतात. आणि जेव्हा कॅप्टन्सी टास्क झाला होता तेव्हा तो तन्वीची लायकी पण त्याने काढली होती. हाच मुद्दा रितेश भाऊ यांनी भाऊच्या धक्क्यावर घेतला आहे. ते विशालला बोलतात की तुम्ही कॉम्पिटिशन करा, कॉम्पिटिटर म्हणून तन्वी आणि दीपालीला बघा, पण तुम्ही त्यांना फक्त हेटच करताय. आणि तुम्ही दीपालीताईंना सेल्स गर्ल्स म्हटलं, हे महाराष्ट्राला आवडलं असेल का असं तुम्हाला वाटतं का? यावर विशाल मध्येच म्हणतो की भाऊ, याबद्दल मी माफी मागतो आणि दीपाली माझी चांगली मैत्रीण आहे. तेव्हा दीपाली विशालला मध्येच थांबवत म्हणते की विशाल, मला चांगली मैत्रीण तरी म्हणू नको. आणि दीपालीताई खूप भावुक होताना दिसते. रितेश भाऊचा विशालबद्दलचा हा स्टँड तुम्हाला योग्य वाटतो का? आणि रितेश भाऊ आज भाऊच्या धक्क्यावर कोणाकोणाची शाळा घेणार हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.